दिनेशच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंब कठीण परिस्थितीत सापडले. खाण्याचीही समस्या निर्माण झाली. एके दिवशी त्याच्या पत्नीने आपल्या मुलाकडे दिनेशने दिलेला जुना हार दिला आणि तो मुलाच्या काकांच्या दुकानात विकायला नेण्यास सांगितले. मुलगा तो हार घेऊन काकांकडे गेला. काकांनी हार पाहिला आणि म्हणाले, "आत्ता बाजार मंद आहे, थोडे थांबलो तर चांगले मूल्य मिळेल." त्यांनी मुलाला काही पैसे दिले आणि सांगितले, "तू रोज दुकानात येऊन बस, काही काम शिकशील." मुलगा दुसऱ्या दिवशीपासून रोज संध्याकाळी दुकानात जाऊ लागला. हळूहळू तो रत्नांची पारख करायला शिकला. वेळ जसा गेला तसा तो एक कुशल सोनार बनला. दूरदूरून लोक त्याच्याकडे रत्नांची किंमत ठरवण्यासाठी येऊ लागले. एके दिवशी काकांनी त्याला सांगितले, "तुझ्या आईकडचा हार आता घेऊन ये, आता त्याला चांगला भाव मिळेल." मुलगा घरी गेला आणि हार आणला. हार पाहताच त्याला कळले की तो खोटा आहे. तो परत घरी गेला आणि हार ठेवून आला. दुकानात परत आल्यावर काकांनी विचारले, "हार कुठे आहे?" मुलगा म्हणाला, "तो खोटा आहे." काका हसले आणि म्हणाले, "जर मी हे आधीच सांगितले असते की हा खोटा आहे, तर त्यावेळी तू विचार केला असता की मी कठीण परिस्थितीत तुमचे नुकसान करत आहे." ज्ञान नसताना आपण अनेक गोष्टींचा चुकीचा अर्थ काढतो आणि त्यामुळेच आपले नातेसंबंधही बिघडतात. या अनुभवातून मुलाला समजले की ज्ञान आणि धैर्य हे जीवनात खूप महत्त्वाचे आहे. यश कधीच योगायोगाने मिळत नाही, ते दृढ निश्चय, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून साकार होते.